नमस्कार, मी तुषार शेटे. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय पॉझिटिव्ह बातम्यांचं बुलेटिन. कसं आहे ना, कोरोनाच्या संकटामुळे सध्या आजूबाजूचं वातावरण फारच सुन्न झालेलं आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं मानसिक अस्वस्थता सुद्धा वाढते आहे. मात्र कोरोनाला जर हरवायचं असेल तर आपल्याला सकारात्मक राहावं लागणार आहे आणि यासाठी मनातली उमेद आणि जिद्द कायम ठेवायची आहे. अशीच जिद्द ठेवून अनेक रुग्णांनी कोरोनावरती मात केलेली आहे. तर काही सामाजिक संस्था सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या आहेत. त्यांच्याच कार्याचा सन्मान करण्यासाठी आमचा खास कार्यक्रम पॉझिटिव्ह न्यूज. कोरोनाची दुसरी लाट तितकीशी भयंकर नसल्याचं डॉक्टर्स सांगतायत. यामध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू जरी होत असले तरीही बरं होणाऱ्यांचं प्रमाण हे जास्त आहे आणि हीच गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. या दुसऱ्या लाटेमध्ये 20 वर्षाच्या तरुणांपासून ते 100 वर्षांच्या वृद्धांना आपल्या कवेत घेतलेलं आहे. पण सुशीला पाठक नावाच्या या 102 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केलेली आहे. 15 दिवस उपचार घेऊन पाठक आजींनी खंबीरपणे कोरोनाचा लढा दिलेला आहे आणि या कोरोनाला हरवलेला आहे. मुंबईतल्या अंधेरी इथे राहणाऱ्या सुशीला पाठक या आजींवर ठाण्यातल्या होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वय 102 वर्ष आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे या आजींचं नेमकं पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपडेकर आणि डॉक्टर अभिजित बोपडेकर यांनी आजींची इच्छाशक्ती बघितली आणि आजी कोरोनावर सहज मात करतील हे दोघांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनी डॉक्टरांना आजीवर उपचार करण्याची पूर्ण मुभा दिली. परिणामी 15 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर होरायझन प्राईम या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी आजींना कोरोनापासून मुक्त केलं. इतकंच नव्हे तर उपचारादरम्यान आजींनी कोणताही नकारात्मक विचार मनात न आणता सकारात्मकतेनं कोरोनाचा 15 दिवस सामना केला आणि कोरोनावर मात करून आजी त्यांच्या घरी सुखरूप परतले आहेत. इनको कोविड हुआ था, 15 दिन हॉस्पिटल में थी और अभी कोविड को मात देके घर आई है. वीक है लेकिन तंदुरुस्त हो जाएगी. डॉक्टरों ने उनका बहुत अच्छे से इलाज किया. पर कहने की बात यह है कि हमने कभी हार नहीं मानी. हमने कभी भी नहीं सोचा कि ये ठीक नहीं होगी और इसी सोच की वजह से और इनके मनोबल की वजह से ये ठीक हो गई. इन्होंने कोविड पे मात दी है. जब वो पहले बार हॉस्पिटल गई तो हमें कोई आशा भी नहीं थी कि वापस आएंगी, लेकिन वहाँ के डॉक्टरों ने बहुत हेल्प किया और उनका भी विल पावर जो था बहुत ही स्ट्रांग था. उनको कॉन्वलेसेंट प्लाज्मा भी दी थी वहाँ. और अभी देखिए, अगर 102 साल की कोई महिला वापस आ सकती है तो कोई भी आ सकता है. डॉक्टरों पे भरोसा रखिए, अपना इलाज अच्छा करवाइए और मोस्ट इम्पॉर्टेंटली वैक्सीन लीजिए. डॉक्टरांच्या योग्य उपचारांसोबतच आजींची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे त्या लवकर बऱ्या होऊ शकल्या असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आजींना डिस्चार्ज देताना हॉस्पिटलमधील नर्सेस, डॉक्टर्स, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी केक कापून आजींचं अभिनंदन केलं आणि त्यांना आनंदानं निरोप दिला. कोरोनाला घाबरू नका, कोरोनाशी 2 हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल असा संदेश सुशीला पाठक आजींनी दिलाय. वैक्सीन ले लो, ठीक हो जाएगा. वही ठीक हो गई, आप ठीक हो जाएंगे. भगवान आपको अच्छा रखेगा. वैक्सीन लीजिए. प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे नेमकं काय होऊ शकतं याचा पाठक आजींनी आदर्श घालून दिलाय. त्यामुळे कोरोनाला घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या आणि लस नक्की घ्या असा सल्लाही पाठक आजींनी सर्वांना दिलाय. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आता पुढची सकारात्मक बातमी पाहूयात चाळीसगावमधनं. चाळीसगावमध्ये असणारे श्यामसुंदर शुक्ल यांनी आपल्या तरुणपणी भल्या भल्या पैलवानांना कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलेलं होतं.
आता त्यांचं वय 94 वर्षाचं आहे. मात्र याही वयात ते कुस्ती खेळले आणि जिंकले सुद्धा. मात्र त्यांची ही कुस्ती एका व्यक्तीसोबत नव्हती, तर ती व्हायरस सोबत होती. सकारात्मक विचार, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार या व्यायामानं श्यामसुंदर यांनी कोरोनाला धोबीपछाड दिलेली आहे. फक्त शुक्ल यांनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबातल्या 8 सदस्यांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोना झाल्यानं नाउमेद होणाऱ्यांसाठी श्यामसुंदर शुक्ल आणि त्यांचं कुटुंबीय प्रेरणादायी ठरलं असून कोरोनाबाधितांना सुद्धा आता डॉक्टर त्यांचंच उदाहरण देऊ लागलेले आहेत. चौऱ्याण्णव्या वर्षी कोरोनावरती मात केलेली आहे. कुस्तीपटू असलेल्या श्यामसुंदर यांनी वयाच्या 94व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड दिलेला आहे. अवघ्या 94व्या वर्षानंतर त्यांनी आपल्या कोरोनाला मात केलेली आहे. आता आपण पुढची बातमी पाहतो आहोत. कीर्तनरत्न श्यामसुंदर शुक्ल यांनी 94व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड केलेला आहे. त्यांना कोरोना झाला होता. त्यांच्या कुटुंबातल्या 8 सदस्यांना कोरोनाची लागण झालेली होती. मात्र घाबरून न जाता त्यांनी कोरोनाचा मुकाबला केलेला आहे आणि यानंतर त्यांनी कोविडवरती मात केलेली आहे. फक्त श्यामसुंदर शुक्लच नाही, तर त्यांच्या परिवारातल्या 8 सदस्यांनी कोरोनाला धोबीपछाड दिलेली आहे. पुढच्याही काही आपण बातम्या पाहणार आहोत. मात्र तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18. पॉझिटिव्ह न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता बातमी पाहूयात शिर्डीतनं. आपल्या कीर्तनातनं समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदोरीकर महाराजांनी कोरोनावर मात कशी करायची याचा रामबाण उपाय सांगितलेला आहे. कोरोना काळात हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि सुरक्षित अंतर ठेवण्यासोबतच त्यांनी आणखी एक उपाय सांगितलाय, तो म्हणजे मनाचा खंबीरपणा. मनाचा खंबीरपणा कायम ठेवणं हाच कोरोनावरचा रामबाण उपाय असल्याचंही इंदोरीकर महाराज म्हणालेले आहेत. आता कोविड मध्ये प्रश्न असा पडलाय, आपण सहजासहजी 2-3 वाक्य वापरतो. हात धुवावेत, हात स्वच्छ ठेवावेत, सॅनिटायझर वापरावं, मास्क वापरावं. ह्या सुविधा अनेक आहेत. ह्या सुविधा जरी असल्या तरी प्रत्येक माणसानं एक नवीन सुविधा निर्माण केली पाहिजे की प्रत्येकाचं मन प्रखर केलं पाहिजे. सगळेच पेशंट कोविड न जातात असं नाही. प्रत्येक माणूस हाय टेन्शन मध्ये बसलेली सगळी माणसं, स्टेजवर खाली बसलेले, माझ्या सगळे बसलेले, आता माझ्यासमोर बसलेले, तुम्ही सगळे टेन्शन मध्ये आहात आणि मानसिक तणावामध्ये ब्रेन ऑफ कॅपॅसिटी, एव्हरी मॅन हॅज अ डिफरन्स कॅपॅसिटी ऑफ नॉलेज. प्रत्येकाच्या माणसाचे मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी आहे आणि तुम्ही मी त्याला जास्त घाबरल्यासारखं झाल्यामुळं आपल्याला मृत्यू जवळ दिसायला लागला. म्हणजे स्वतःच्या मनाचा खंबीरपणा हे त्यावरचं एक रामबाण औषध आहे. आता पुढची बातमी पाहूयात मुंबईतनं. बातमी आहे एका अशा शिक्षकाची जो कोरोना रुग्णांसाठी चक्क रिक्षा चालक झालेला आहे. दत्तात्रय सावंत हे पेशानं शिक्षक आहेत. मात्र ते सध्या ऑटो रिक्षा चालवून कोरोनाच्या संकटामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घरपोच सेवा देत आहेत. रिक्षा चालवत असताना ते सुरक्षा किटचाही वापर करतायत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 20 ते 25 रुग्णांना मोफत सेवा दिलेली आहे. रुग्णांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर ते आपल्या रिक्षाचं सॅनिटायझेशन करायलाही विसरत नाहीत. बोटावर मोजणारेच रिक्षा चालक असे आहेत की जे सामाजिक जबाबदारी ओळखून काम करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत असाच एक रिक्षा आहे, ज्या रिक्षाचे मालक जे आहेत ते शिक्षक आहेत पेशाने आणि गेल्या कोविडच्या काळापासून त्यांनी या रिक्षामध्ये जे कोविडचे रुग्ण आहेत त्या कोविडच्या रुग्णांना या रिक्षामध्ये घेऊन जातात रुग्णालयात. त्याचबरोबर डिस्चार्ज झालेले जे रुग्ण असतात त्यांनासुद्धा मोफत घरी जे आहे ते आणून सोडण्याचं काम करतायत. गेल्या काही दिवसापासून हे जे शिक्षक आहेत ते काम करतायत. त्यांचं नाव आपण त्यांना विचारूया. आपल्या सोबत आहेत ते. सर, आपलं नाव काय? माझं नाव दत्तात्रय सावंत. सर, आपण पेशाने शिक्षक आहेत पण रिक्षा चालवत आहे, नेमकं कसं? वास्तविक पाहता तसं जर म्हटलं तर माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये 60,000 शिक्षक आहेत.
औषध अनुदानित म्हणजे पगार कमी, परंतु शासनाच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही बांधील असतो. त्या गोष्टीची जाणीव ठेवा. आम्हाला जरी पगार कमी असला तरी आम्ही सामाजिक बांधिलकी सोडलेली नाही. आणि शासनाने ह्या गोष्टी दखल घ्यावी की माझ्यासारखे जे 60,000 शिक्षक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी पगार चालू करावा, फुल पगार चालू करावा, जेणेकरून त्यांचं सुद्धा लाईफ होईल. आणि मी कुठल्याही प्रकारची म्हणजे पगार कमी हा दृष्टिकोन मनात न ठेवता एक सामाजिक बांधिलकी, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून ह्या कार्याला मी खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली. अशा लोकांना जे कोविड पॉझिटिव्ह असतील किंवा विविध आजारांनी ग्रस्त असेल अशा लोकांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि यातून समाजाला चांगला संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे. जर अशी सेवा करत राहिले तर लवकरच कोरोनावर मात होईल हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट दुबईचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी आहे मावळमधनं. बातमी आहे खाकी वर्दीतल्या देवदूतांची. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. कोरोनाच्या संकटात पोलिसांनी सर्वसामान्यांचं फक्त रक्षणच केलं नाही तर ते त्यांच्यासाठी देवासारखे धावून सुद्धा आले. मावळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. देहूतल्या युनिकेअर हॉस्पिटलमध्ये फक्त अर्धा तास उरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक उरला होता. अशा परिस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी तातडीनं रुग्णालयाला 6 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आणि 16 रुग्णांचे जीव वाचवलेले आहेत. युनिकेअर हॉस्पिटलमध्ये अर्धा तासच ऑक्सिजन शिल्लक आहे, तर आपणाकडून काय मदत होईल का असा एक ओळखीच्या इसमाचा फोन आला. मी तत्काळ पोलीस स्टेशन सोडलं आणि कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना विनंती करून त्यांच्याकडून 2 सिलेंडर घेतले. तसेच ज्योतिबा नगर या ठिकाणी तळवडे MIDC आहे, त्या एका वर्कशॉपमध्ये 4 होते, त्यांना विनंती करून त्याच्याकडूनही 4 घेतले. असे 6 घेऊन युनिकेअर हॉस्पिटलला इथे गेलो तर त्या ठिकाणी विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे साहेब आता एक 20 मिनटं उरेल एवढंच शिल्लक आहे. मग त्यांना 6 मी त्या ठिकाणी दिले आणि त्या ठिकाणी जवळजवळ 14 जे रुग्ण होते तर त्यांचा जीव वाचला. आता पुढची बातमी येते आहे नांदेडमधनं. नांदेडमधल्या अशा डॉक्टरांची बातमी आपण तुम्हाला दाखवतो आहोत ज्यांनी स्वतःवर संकट कोसळलं असताना सुद्धा रुग्णसेवेचा वसा कायम ठेवलेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नांदेडमधल्या डॉक्टर मसरत सिद्दीकी यांचे वडील आणि त्यांच्या 3 काकांचा मृत्यू झाला. शिवाय आई, भाऊ आणि वहिनी यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र असं असूनही त्यांनी घरातलं दुःख बाजूला ठेवलं आणि पुन्हा मसरत कर्तव्यावरती रुजू झाल्या. मला कोरोना वॉरियर म्हणून असं म्हणायचं आहे की आमच्या घरी जे लोक हे झाले, माझे वडील, माझे 3 काका आणि हे 4 जण आमचे टोटल घरचे ते एक्सपायर झालेले आहे. कोरोना पॉझिटिव्ह होते ते लोक. आणि माझी मम्मी, माझा मोठा भाऊ, माझी भाभी हे लोक पॉझिटिव्ह होते. त्यांचा उपचार झाला. ते लोक सध्या तरी स्वस्थ आहे. घरचं इतकं मोठं हे असतानासुद्धा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केलं. माझा ऑफिशियल टीमने मला खूप सपोर्ट केला आणि घरचे अशी परिस्थिती आहे म्हणून मी खचून गेले नाही. मी या परिस्थितीवर मात देऊनसुद्धा हॉस्पिटल जॉईन केलं, ड्युटी पुन्हा जॉईन केली आणि माझी टीमने मला खूप सपोर्ट केलं आहे. घरचं दुःख आहे ते बाजूला ठेवून रुग्णसेवा देणे हे प्रथम कर्तव्य असं आमच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि माझ्या पप्पांनी सुद्धा सांगितलं होतं की रुग्णसेवा दे बेटा. आणि माझ्या पप्पांची ट्रीटमेंट उपचारसुद्धा जी आहे आमच्या DCHमध्येच होतं, सिव्हिल हॉस्पिटललाच होतं. आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी इतकंच असूनसुद्धा मी रुग्णसेवा देत आहे. आता पाहूयात पुढची एक आगळी वेगळी बातमी. जर आपल्याला कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर आपल्याला फिजिकल डिस्टन्स पाळावं लागतं. मात्र गर्दीमध्ये अनेकदा आपल्याला फिजिकल डिस्टन्स पाळता येत नाहीये आणि यामुळेच मेरठमधल्या एका विद्यार्थ्यानं शक्कल लढवून एका ब्रेसलेटची निर्मिती केलेली आहे. हे ब्रेसलेट घातल्यानंतर तुम्ही जर एका व्यक्तीच्या जवळ आलात तर तुम्हाला हलकासा शॉक लागतो आणि आपल्याला एकमेकांपासून दूर राहायचंय हे लक्षात येऊ शकतं आणि यामुळेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होऊ शकेल असा दावा या शोधकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. एक्चुअल में एक डिवाइस मैंने बनाया जो कि एक ब्रेसलेट की तरह ही है. ये यदि कोई भी इंसान इसे पहन लेता है, 2 या फिर 2 से अधिक भी हो सकते हैं या फिर पूरी कंट्री को भी हम इसे पहना सकते हैं. तो देखते हुए जैसे कि आप देख रहे हैं लॉकडाउन जैसी असुविधा से
हमें सब मतलब लॉकडाउन जैसी जो असुविधाएं ये हमें झेलनी पड़ रही है। लेकिन इससे बचने के लिए ये जो डिवाइस है ये पूरा कारगर साबित होगा। सर जी, ये डिवाइस जैसे ही कोई इंसान 3 मीटर तक की सोशल डिस्टेंसिंग तोड़ता है या फिर एक इंसान से दूसरे इंसान के संपर्क में आता है तो ये डिवाइस एक्टिवेट हो जाता है। एक्टिवेट होने के 0.3 सेकंड के बाद ही ये एक सिग्नल प्रोड्यूस करता है जो कि एक ट्रायंगुलर वेवफॉर्म जनरेट करता है और ऐसा महसूस कराता है जैसे कि हमारे हाथों पर किसी ने डंडों से प्रहार कर दिया हो। सकारात्मक बातम्यांच्या बुलेटिनमध्ये बातम्यांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे। मात्र वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र थांबण्यापूर्वी तुम्हाला एक आव्हान आहे न्यूज 18 लोकमतचं। जर आपल्याला कोरोनाला हरवायचा असेल तर आपल्याला मास्क हा घालावाच लागणार आहे। मी सुद्धा मास्क घालतो आहे, तुम्ही सुद्धा घाला। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवा। ही फरशी